साहेब, शासनाने दिलेलं आश्वासन न पाळल्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणात बसलेले, हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आपण हे आमदार म्हणून कसे पाहता याच्याकडे? असं आहे की या राज्यामध्ये, देशामध्ये तर आहेच, परंतु विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याच समाजाला, कुठल्याही राजकीय पुढाऱ्यानं, कुठल्याही राजकीय पक्षानं तुम्ही माझ्या पक्षाला मदत करा, माझा पक्ष सत्तेवर आणा, मला सत्तेवर आणा आणि मग तुम्हाला मी आरक्षण देतो, अशा पद्धतीचे यापूर्वी आश्वासन देऊन कुठल्याच समाजाच्या लोकांच्या भावनेशी खेळण्याचं काम केलेलं नव्हतं. ते काम मी स्पष्टपणे सांगतो, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि विशेष करून देवेंद्र फडणवीसांनी हे काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये केलं. आपल्याला आठवत असेल 2014 या सालाच्या पूर्वी ज्या वेळेला धनगर समाजाचं आरक्षण, म्हणजे त्यांना आरक्षण आहे परंतु त्यांना एससी मध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्शन पाहिजे होतं, कन्व्हर्ट करून पाहिजे म्हणून ते उपोषणाला बसले होते. कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फॅन्टॅस्टिक नाम. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस त्यांचं उपोषण सोडवायला गेले आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही माझं सरकार सत्तेवर आणा, मी पहिल्या कॅबिनेटमध्ये मी तुम्हाला आरक्षण देतो. 5 वर्ष सत्तेतली गेली, आत्ता सत्तेमध्ये ते आहेत, परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. ओबीसी समाजाला सांगितलं की माझं सरकार पुन्हा आणा, उद्धव ठाकरेंचं सरकार घालवा, मी तुम्हाला 2 महिन्यामध्ये ओबीसी मध्ये त्या ठिकाणी आरक्षण देतो, तुम्हाला निवडणुका घेतो. तेही झालं नाही. त्यांनी मराठा समाजाला असं सांगितलं की आघाडी सरकारनं, त्यावेळेला शिवसेना महाविकास आघाडी म्हणून नव्हती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी होती, त्यांनी दिलेलं आरक्षण हे फसवं आहे, मी तुम्हाला टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण देतो, माझं सरकार आणा. त्यांनी लिंगायत समाजाला देखील हेच सांगितलं आणि मराठा समाजाला देखील हेच सांगितलं. असं वेगवेगळ्या समाजाला त्यांच्या भावनेशी खेळून आणि त्यांच्या अडचणीचा राजकीय फायदा उठवून त्यांना त्यांच्या अपेक्षा वाढवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं झालं, विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या वतीनं झालं. आणि त्यांनाही माहित होतं की आपण हे करू शकणार नाही, परंतु सत्ताच केवळ मिळवायची हा एक हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ खेळलेले आहेत. त्यामुळं आज लोकांच्या भावनेचा उद्रेक झालेला आहे. 40 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे हे जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्याकरता स्वतः तिथे गेले आणि 40 दिवसाच्या आतमध्ये मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण देतो, हे एकनाथराव शिंदेनी सांगितलं. त्यामुळं लोकांच्या भावनेशी हे लोक खेळतायत आणि सुरुवातीला लोकांना असं वाटतं की हे लोक काहीतरी आपल्याकरता करू शकतील, पण यांच्यावरचा आता विश्वास जसा उडायला लागलाय तसतसा प्रत्येक समाजामध्ये एक असंतोष उफाळून यायला लागलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार केंद्रातलं आणि राज्यातलं विद्यमान सरकार. आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन सांगले महाराजांची की आम्ही आरक्षण देणारच. कसे पाहता या विषयाकडे? असं आहे की मुख्यमंत्र्यांचा शब्द खरा झाला तर मला मनापासून आनंदच होईल, वाईट वाटायचं काहीच कारण नाहीये. याचं कारण असं आहे की थोडंसं आपण फक्त आणि फक्त सद्य परिस्थितीतला विषय आपण बघतो, मागचा विषय आपण इतिहास विसरून जातो. मला माहित आहे की 2014 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी स्वतः होतो. त्यावेळेला नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. त्यांनी मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण दिलं. त्यानंतर 2014ला देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. आरक्षण कोणाच्या कारकिर्दीमध्ये गेलं? देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये ते गेलं. 2014 साली नारायण राणे समितीनं दिलेल्या आरक्षणानुसार मराठा समाजातल्या काही लोकांना नोकऱ्या देखील मिळाल्या, शिक्षणामध्ये देखील त्यांना राखीव जागा मिळाल्या. त्यांचं मागणी काय? शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला राजकारणामध्ये आरक्षण नको आहे. तिथं ते आरक्षण त्यांनी त्यावेळेला मागासवर्गीय समिती स्थापन झालेली नाही असं कोर्टानं निष्कर्ष काढला आणि म्हणून ते आरक्षण तूर्त स्थगित केलं. परंतु 2018 ते 19 पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी काही हालचाल केली नाही. एकच हालचाल केली
की 5% आरक्षण जे मुस्लिम समाजाला दिलं गेलेलं होतं ते कोर्टानं मान्य केलं होतं, ते स्वीकारलं होतं मुस्लिम समाजाचं आरक्षण, पण धर्माच्या नावाखाली आम्ही आरक्षण देणार नाही असं सांगितलं आणि त्यांचं आरक्षण फेटाळलं. त्याच वेळेला मराठा समाजाला कोर्ट कचेरीमध्ये गुंतवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलं. मी नारायण राणेंचं देखील मराठा समाजातल्या आरक्षणासंदर्भातलं भाषण बारकाईनं ऐकलेलं आहे. तदनंतर चंद्रकांत दादा पाटील बीजेपीचे त्यांच्या अध्यक्षतेखालचं पण भाषण आणि त्यांचे विचार बारकाईनं ऐकलेले आहेत. आणि ज्या उद्धवसाहेब ठाकरेंना दोष दिला जातो त्या उद्धवसाहेब ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये हे आरक्षण गेलेलं नाही. आम्ही टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण दिलंय, टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण दिलं असा डांगोरा पिटला गेला आणि ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्याच कारकिर्दीमध्ये गेलेलं आहे. उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ज्या अभ्यासपूर्णरित्या या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता म्हणून जी मांडणी केली होती ती मांडणी एकदा सर्वांनी समजून घ्या. ती मांडणी, त्यांचे विचार, त्यांची भाषणं आणि त्यांनी कायद्यातले मांडलेले बारकावे याचं एकदा वाचन करा. देवेंद्र फडणवीसांचं एकदा वाचन करा, आपल्या चंद्रकांत दादा पाटलांच्या समितीचं एकदा वाचन करा, नारायण राणेंच्या समितीचं एकदा वाचन करा आणि मग महाराष्ट्राला नक्की कळेल की टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण हे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच देऊ शकत होती. पण दुर्दैवानं त्याच वेळेला त्यांचं सरकार पाडलं गेलं आणि आज या सगळ्या समाजाच्या बरोबर मराठा समाजाच्या आरक्षणाचा खेळखंडोबा हा विद्यमान सरकार एकनाथराव शिंदे आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस हे दोघे करतायत. त्यामुळे छत्रपतींसमोर शपथ घेऊन जर त्यांची पूर्तता झाली तर मला मनापासून आनंद होईल. पण तुमच्या मते मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता देवेंद्र फडणवीसांची नाहीच आहे का? असं आहे की जरांगे पाटलांचं आरक्षण उपोषण झालं, मला वाटतं 30-32 दिवस उपोषण चाललं. सगळ्या पक्षाचे सगळे नेते तिथं जाऊन आले. देवेंद्र फडणवीसांच्याकडे ग्रह खातं आहे. बेछूट लाठीमार, गोळीबार, लोकांना त्या ठिकाणी गुरासारखं मारणं हे कोणाच्या कारकिर्दीत झालं? अशा पद्धतीचा एका मोठ्या संयमानं चाललेल्या मोर्चामध्ये ज्या मराठा समाजाचे 10 लाखाचे, 20 लाखाचे, 25 लाखाचे रस्त्यावर मोर्चे निघाले, पण एक साधी कोणाला त्यांनी कागदाचा कपटा सुद्धा रस्त्यावर टाकला नाही किंवा पोलिसाची गरज सुद्धा भासली नाही. ज्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड याच्यामध्ये नोंद झाली शिस्तबद्ध मोर्चे म्हणून, ते असे व्हायलन्स कसे झाले, ते असे बेकाबू कसे झाले, त्यांच्यावर लाठीचार्ज का केला गेला? पोलिसांनी सांगितलं आम्ही तुम्हाला काही करत नाही सांगितलं आणि 15-20 मिनिटात पोलीस मागे येतात नाही लाठीचार्ज करतात. त्यांना कुणी सांगितलेलं आहे लाठीचार्ज करला? आणि म्हणून नंतर अगोदर सुरुवातीला गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ही जबाबदारी नाकारली, नंतर ती जबाबदारी स्वतःवर घेतली, माफी मागितली, सगळ्या ठिकाणी गेले. परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस गेलेत का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी मी जबाबदारीनं बोलतो, एका राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल काय बोलावं ह्याचं मला पूर्ण भान आहे. परंतु जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मनामध्ये घेत नाही तोपर्यंत एकनाथराव शिंदे किती शपथा घेतील आणि त्या शपथांची किती पूर्तता होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. भास्करराव, 2 मुंबईत 2 दसरा मेळे झाले, आपलं ऑब्झर्वेशन काय, नेमका कुणाचं काय? असं आहे की खरा दसरा मेळावा की ज्या ठिकाणी आम्ही हजर होतो तेच दसरा मेळावा. बाकी छोटे मोठे गल्ली बोळातनं होतच असतात, कारण शेवटी दसऱ्याचा सण हा हिंदूंचा सण आहे आणि त्या सणाचं पावित्र्य सगळ्यांनी राखलं पाहिजे. आपापल्या परीनं प्रत्येक जण ते देवीचा उत्सव साजरा करत असतात. परंतु एक मैदान, एक विचार, एक झेंडा आणि एक नेता हा शिवाजी पार्कवर होता. तो दसरा मेळावा खरा आणि तोच देशाला आणि जगाला माहिती असलेला मेळावा. सातत्यानं 58 वर्ष जगामध्ये एकमेव हा पक्ष आहे की सातत्यानं 58 वर्ष न चुकता दसऱ्याला मेळावा घेणारा पक्ष. तो पक्ष मेळावा खरा आहे. बाकी छोटे मोठे मेळावे झाले त्याचं किती दखल घेणार आम्ही? मोदीकरांचा दौरा झाला, शरद पवारांनी नेमकं शेतकऱ्यांसाठी केलं काय असा थेट प्रश्न अजित पवार यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदी यांनी विचारलेला आहे. कसं बघता येईल? असं आहे की पवार साहेबांनी 1972चा दुष्काळ हाताळलेला त्याची संपूर्ण कहाणी मी वाचलेली आहे. कैलासवासी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये पवार साहेब होते कृषी राज्यमंत्री आणि गृह राज्यमंत्री. त्यांनी महाराष्ट्राची भूक कशी भागवली तेही मला माहिती आहे.
2004 ते 2014 या 2004 पूर्वी देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रत्येक गोष्ट आयात करत होतो. आज आपण निर्यातदार म्हणून मिरवतोय. हे पवार साहेबांचं कर्तृत्व आहे. हे पवार साहेबांचं कर्तृत्व आहे. दुसरी गोष्ट 2 रुपये किलोनं गहू आणि 3 रुपये किलोनं तांदूळ हे 2008 साली पवार साहेब कृषी मंत्री असताना आणि डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान असताना, नरेंद्र मोदी साहेब नव्हे, या देशामधल्या जनतेला देण्याचं काम सुरू झालेलं आहे. हे पवार साहेबांचं कर्तृत्व आहे. त्यामुळं पवार साहेबांचं कर्तृत्व काय याचं नरेंद्र मोदी साहेबांनी काय बोलावं यापेक्षा देशाच्या सीमेवर जवळजवळ 13 महिने शेतकरी जे अत्याचारी 3 कायदे होते ते रद्द करण्याकरता उपोषणाला बसले होते. त्यातले 780 लोक मृत्युमुखी पडले. हे नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीमध्ये घडलेली घटना आहे. त्यांच्या कृषी मंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये घडलेली घटना आहे. आणि पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या घटना अंड्यापासून, मांसापासून, माशापासून, धान्यापासून किती उत्पत्ती वाढ झाली याचा रेकॉर्ड आहे. त्यामुळं ते रेकॉर्ड वाचायला कदाचित देशाच्या पंतप्रधानांना वेळ नसेल, तर मी काही त्यावर भाष्य करू इच्छित नाही. परंतु डॉक्टर पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये शेतकऱ्यांना चांगले दिवस आले होते एवढं नक्की. आमदार विधानसभा अध्यक्ष तारीख पे तारीख देत आहेत, नेमकं काय? मी पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे ते मी पुन्हा एकदा सांगतो की या अध्यक्षांकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा बाळगू नका. मी माझ्या पक्षामध्ये आणि मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, आपल्याला शेवटचं न्यायालय हे जनतेचं न्यायालय आहे. त्या जनतेच्या न्यायालयामध्येच जाऊन आपण जनता जनार्दनाला न्यायमूर्ती मानून आपल्यावर अन्याय झालेलाच आहे तिथं आपण न्याय मागूया. यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नाही. मी स्पष्टपणे सांगतो. काय झालं निवडणूक आयोगाचं? निवडणूक आयोगाने निर्णय काय दिला? पक्ष कोणाचा? 19 जून 1966 साली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेला पक्ष बंडखोर गटाला उचलून डायरेक्ट दिला जातो, निशाणी दिली जाते. जगाच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही. जगाच्या इतिहासामध्ये यापूर्वी अनेक पक्ष असे फुटलेले आहेत, परंतु बंडखोर गटाला पक्ष आणि निशाणी देण्याचं काम जगाच्या इतिहासामध्ये कधी घडलं नाही. ते इथं घडतंय. काय झालं? निवडणूक आयोगाची नेमणूक करण्याकरता म्हणून 3 सदस्यीय समिती असते. त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान असतात, राष्ट्रपती असतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतात. न्यायमूर्तींनी काही निरीक्षण नोंदवली, कायदा करून आपल्याला कळत नाही, कायदा करून न्यायमूर्तींना त्या कमिटीतून हटवण्यात आलं. काय चाललंय काय देशामध्ये? काय चाललंय? मी कालच्या शिवाजी पार्कच्या सभेमध्ये थोडंसं विस्तारानं मला सांगता आलं नाही. 26 सप्टेंबर 2023 या सरकारनं एक जबरदस्त अशा प्रकारचे GR काढलाय, सर्क्युलर काढलाय, ऑर्डर काढली आहे. काय काढले? तर कॅग ही जी संस्था आहे, कॅग ही संस्था म्हणजे काय? महालेखापाल त्याला म्हणतात. काय आहे की आपल्या देशामध्ये देशाच्या किंवा राज्यांच्या तिजोरीमध्ये येणारा प्रत्येक रुपया हा कुठे गेला, कसा गेला, योग्य गेला की अयोग्य गेला, त्याचं मूल्यमापन करणारी ही केंद्रीय संस्था आहे. की जी संस्था माझं चुकत नसेल तर आता माझ्यासमोर तो कागद नाहीये, 1948 साली स्थापन झाली. भारतीय घटना 124 नुसार 1948 जी संस्था स्थापन झाली, ती संस्थेनं केवळ या सरकारच्या कारकिर्दीमधले काही घोटाळे बाहेर काढले. आपल्याला आठवत असेल मागच्या वेळेला गेल्या महिन्यात झालं म्हणून ती त्या संस्थाच बंद करून टाकली, तिचं कामच ठप्प करून टाकलं. अरे या देशामध्ये काय चाललंय तरी काय? तो विषय मला विस्तारानं मांडता आला नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे सगळं जे चाललेलं आहे यांच्याकडून न्याय मिळण्याची कुठलीही अपेक्षा धरण्यात काहीही अर्थ नाही. शेवटचा अपेक्षा म्हणून नक्कीच सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालय माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांकडून आहे, परंतु विधानसभेचे अध्यक्षांकडून काडी मात्र अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. हुकुमशाही चालू आहे सेकंदरी झालेलीच आहे. 1976 साली कैलासवासी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यावेळेला आणीबाणी लावली, पण 2 वर्षामध्ये निवडणूक घेतली. त्यांनी निवडणुकीला सामोरं जायचं धाडस दाखवलं. आज 9 वर्ष या देशामध्ये आणीबाणी सुरू आहे. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही ठीक आहे, तुम्हाला किती पर्यंत तुम्ही लिहू शकता ह्याचं तुम्हाला मर्यादा आहे, किती काय काय मुद्दे दाखवायचे तुम्हाला मर्यादा आहेत. मला तुम्ही सगळे बरेच जण दाखवता,
पण जेव्हा मी बोलत असतो त्यावेळेला मुख्य चॅनल, ज्याला काय म्हणता तुम्ही, एअर काय युट्यूबवरच मी जास्त असतो. माझा मुद्दा सोडा, मी छोटा माणूस आहे. पण या देशातले मोठमोठे विचारवंत, मोठमोठे लेखक, वाचक, पत्रकार यांना दाबलं, बाहेर काढलं, त्यांना त्या चॅनलवरून बाहेर काढून टाकलं. देशाच्या पंतप्रधानांनी 2014 नंतर खुलेआमपणे एखादी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स मला दाखवा. का? शेवटी पत्रकार असतील म्हणजे ते आमच्या बाजूने बोलतात म्हणून नाही, तर ते जनतेचा आवाज आहे, जनतेच्या भावना बोलू शकतात. ज्या जनतेला सरळ बोलता येत नाही ते जनतेचा आवाज म्हणून चूक असेल बरोबर असेल खुलासा केला पाहिजे. आणि म्हणून तिथं सगळ्यांचीच गळचेपी आहे. त्यामुळं हुकुमशाही सोडा, धड हुकुमशाही पण नाही आणि धड लोकशाही पण नाही. अशा अवस्थेमध्ये केवळ आज कोणतरी म्हटलं की देशाचे पंतप्रधान इथे येऊन बोलले, मी परवा कुठेतरी बोललो, त्याच्यावर माझ्यावर प्रकट टीका झाली की ज्या राज्यामध्ये निवडणुका लवकर होऊ घातलेल्या असतात त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान येतात. 2021 साली आमच्या देशामध्ये महापूर झाला, पंतप्रधान आले, राज्यामध्ये महापूर झाला, आले. कोल्हापूरमध्ये 2020 साली महापूर झाला, देशाचे पंतप्रधान आले, कधीच आले नाहीत. पण निवडणुका जवळ आल्या की देशाचे पंतप्रधान येतात. आणि म्हणून ते आता प्रधानमंत्री जरी असले, आपल्याला वाटत असले तरी मला वाटतात ते प्रधानमंत्री म्हणून नाही तर प्रचार मंत्री म्हणूनच काम करतात. राजकीय घडामोडी पाहता भास्करराव 2024 ला देशाचा आणि विशेष करून महाराष्ट्राचा मूड काय असेल? मी स्पष्टपणे सांगतो, मी देशाचा मूड बऱ्यापैकी बघतोय. मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय, मला बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळते, पण मी प्रसिद्धीपासून स्वतःच दूर असतो. मी कधी स्वतः प्रयत्न करतच नाही. खरं सांगायला गेलं तर पूर्णपणे सर्वसामान्य माणसाचा मनामधला निश्चय झालेला आहे की 2024 साली जर लोकशाही वाचवायची असेल, संघराज्य पद्धती म्हणजे जे छोटे छोटे देश, आपल्या देशाची रचना काय आहे, संघराज्य पद्धती. आणि म्हणून छोटे छोटे पक्ष जर टिकवायचे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना जर वाचवायची असेल, संविधानाप्रमाणे हा देश 75 वर्ष पूर्ण केलाय, ते संविधान पुढे जर तसंच चालू ठेवायचं असेल तर नरेंद्र मोदी हटाव, भाजपा हटाव आणि देश बचाव हीच लोकांची भावना आहे. आणि हेच लोकांनी करावं असं आरक्षणावरून धनगर समाज, ओबीसी समाज, आदिवासी समाज या सगळ्यांना आता वाद सुरू झालेत आरक्षणावरून. आता मराठा समाज पण हे झाले. तर राज्य सरकार मूळ प्रश्न बाजूला ठेवून जातीपातीचं राजकारण करायला लागले. असं आहे की राज्य सरकार असेल नाही तर केंद्र सरकार असेल, भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली. सत्तेवर येण्यापूर्वी या देशामध्ये 60 वर्षात काहीच झालं नाही. आणि जवाहरलाल नेहरू, गांधी घराणं यांच्यावर टीका करण्याच्या पलीकडे काहीही झालेलं नाही. टीका करून त्यांनी सत्ता मिळवली. तुम्ही सगळा मला आलेख सांगा की गेल्या 9 वर्षामध्ये त्यांनी केलेल्या भरीव कामावर ते चर्चा करतात का, ते भाषण करतात का? तर आजही गांधी आणि नेहरू घराण्यावर टीका, काँग्रेस पक्षावर टीका, घराणेशाहीवर टीका. अरे काय चाललंय काय? माझ्यासारखा एक सामान्य आमदार, जिथे जिथे मला लोकांनी निवडून दिलं, एकदा निवडून गेल्यानंतर मी माझ्या पूर्वीच्या सहकार्यावर म्हणण्यापेक्षा पूर्वी जिथे कोण लोकप्रतिनिधी होता त्याच्यावर काडीची टीका केलेली नाही. माझी भावना काय असते की त्यांनी बरं केलं की वाईट केलं त्याचं मूल्यमापन लोकशाही मार्गाने जनतेनं केलेलं आहे. लोकांनी आता मला निवडून दिलेलं आहे, मी माझी कामं सांगितली पाहिजेत, मी काय केलं ते बोललं पाहिजे. दुसऱ्यावर टीका करून मी कसा चांगला आहे सांगण्यापेक्षा मी काय केलं ते लोकांसमोर ठेवलं पाहिजे. आणि लोकांना त्यांच्या सत्सक विवेक बुद्धीला आव्हान केलं पाहिजे की मी हे केलंय, आता विचार तुम्ही करा. भास्करराव, उभाटामध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे, या मागचं कारण काय? असं आहे की उभाटाचे नेते उद्धवसाहेब ठाकरे यांना एक सर्वसामान्य, साळस, प्रामाणिक आणि सरळ मार्गी नेता असं लोकांचा ठाम विश्वास झालेला आहे. राजकारणामध्ये जरी ते असले तरी त्याच्यामध्ये जे राजकारणामधले जे छक्के पंजेपणा लागतात, जी काय राजकारणामधली, आता शब्द मी तो वापरणं बरं नाही, परंतु जे काय बरं वाईट करावं लागतं तो माणूस ते करत नाही. एक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की नियतीनंच उद्धव साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तरी नियतीनंच त्यांना मुख्यमंत्री केलं. तुम्ही आठवण करा, 2020 साली जगाबरोबर आपल्या राज्यामध्ये कोरोनाचं संकट आलं, बरोबर आहे. परवांच्या दिवशी ठाण्यामध्ये असेल, संभाजीनगरमध्ये असेल, नागपूरमध्ये असेल किंवा अन्य जिल्ह्यात असतील, लोक औषध पाण्या वाचून तडफडून मेली.
तेच 2020 साली या महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेब ठाकरेंसारखा प्रामाणिक माणूस होता. माझं कुटुंब माझं जबाबदारी म्हणजे माझा पक्ष नव्हे, माझी जात नव्हे, माझा धर्म नव्हे, माझे कुटुंब म्हणजे संपूर्ण या महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सगळ्या जाती धर्माचा पक्षाचा पंथाचा नागरिक, तो माझं कुटुंब. या भावनेनं त्या माणसांनी सर्वांना समान न्यायानं उपचार दिले, समान न्यायानं त्यांनी प्रत्येकाला त्या ठिकाणी मदत केली. काय चाललं होतं? सुजय विखे पाटील त्यांनी स्वतंत्र रेमडेसिवीरची इंजेक्शन आणली, बघितलीत की नाही तुम्ही? काय झालं होतं गुजरातमध्ये? त्या ठिकाणी ट्रकच्या ट्रक भरून कंटेनरच्या कंटेनर भरून औषधं चालली होती. त्यांना पोलिसांनी पकडलं. त्यांना वाचवण्याकरता रात्री 2:30 वाजता देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे राज्याचे वरच्या आणि खालच्या सभागृहाचे विरोधी पक्षनेते त्यांना सोडवायला गेले होते. उद्धव साहेबांनी असं नाही केलं. काय काय मेडिकल स्टोअरमध्ये भाजपाचं कार्ड दाखवा आणि औषधं घेऊन जा, असा प्रकार त्यावेळेला घडला होता. आपल्या हे लक्षात राहत नाही आणि आमच्याकडून पाहिजे तेवढा याचा प्रतिवाद केला जात नाही. आणि प्रतिवाद करायला भाजपाची मंडळी किशोर संधी देत नाही. एक रोज नवीन आरोप करायचा, रोज नवीन आरोप करायचा. मी माझ्या सहकार्यांना सांगतो, अरे त्यांच्या आरोपांचं कशाला खुलासे करता? खुलासे करण्याची गरज नाही. आणि म्हणून नियतीनं त्या कालावधीपुरता उद्धव साहेबांना मुख्यमंत्री केलं आणि उद्धव साहेबांनी महाराष्ट्राला मरणाच्या खाईतून बाहेर काढलं. काय झालं युपीच्या गंगेतली प्रत, काय झालं मध्य प्रदेश मधली प्रेत, काय झालं गुजरातमध्ये एका लाईनींभर रस्त्यावर एकत्रितपणे. महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी जाती धर्माच्या एका माणसानं उभं राहून सांगावं की अशा पद्धतीनं माझ्या नातेवाईकाच्या प्रेताची अशी अवहेलना झाली? कोणी सांगू शकत नाही. आणि म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कळले. तुमच्या प्रश्नावर मी येतोय की राज्यकर्ता असावा, मुख्यमंत्री असावा तर उद्धवसाहेब ठाकरेंसारखा असावा. म्हणून उद्धवसाहेब ठाकरेंच्या हातामध्ये आज काही नसताना, पक्ष नसताना, निशाणी नसताना, सरकार नसताना लोक इनकमिंग मध्ये जे उद्धव साहेबांच्याकडे इनकमिंग करतायत त्याच्या पाठीमागच्या लोकांच्याकडे नोंद आहे. त्या नोंदी खातर लोक उद्धव साहेबांच्याकडे इनकमिंग करतात. तुम्ही आपल्या होम पेजवर निवडणूक लढवणार. चिपळूण सांगलीच्या मतदारसंघात तुमचं होम पेजवर पुन्हा तुम्ही विधानसभेला इच्छुक आहात? मला इच्छा आहे. मी अजूनपर्यंत बोललो नाही, पण पहिल्यांदा बोलतो की पुन्हा मला माझ्या चिपळूणमधून निवडणूक लढवायची इच्छा आहे. परंतु ही दोनच माणसांच्या हातामध्ये तो विषय आहे. एक माझे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि दोन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांच्या हातातच हा विषय फक्त आहे. कारण ही जागा पवार साहेबांची आहे. आता त्यांच्या पक्षाकडे गेलेली आहे. त्यांच्या पक्षाचा आमदार अजितदादा पवार गटात गेलाय. काय समजलं? उद्धव साहेबांनी मला जर संधी दिली आणि पवार साहेबांनी जर मला ती जागा मोकळी करून दिली तर हे सहकारी बसलेतच आजूबाजूला. लढायला काय अजून मी तसा काय कमी नाही आहे, लढेल. पण मध्यंतरी पवार साहेबांना भेटला तेव्हा त्यांनी थोडंसं तुमच्याबद्दल दिलं होतं. मी पवार साहेबांना भेटतो. पवार साहेबांना मी भेटत असतो, मी भेटतो. कारण शेवटी माझ्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले होते आणि म्हणून ते मला विसरता येणार नाहीत. त्यांचं उतार वय झालेलं आहे आणि म्हणून त्यांना मी भेटत असतो. कंत्राटी भरती हे महाविकास आघाडी असं म्हणताय की मराठा आरक्षणाचा मुद्दा आता मोदींच्या कोर्टामध्ये असेल. 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघंही मोदींशी चर्चा करतील. कोण म्हणाल? अब्दुल सत्तार. म्हणजे आता मुख्यमंत्र्यांवरून उपमुख्यमंत्री म्हणजे आता अब्दुल सत्तारांपर्यंत हा विषय आला. नाही अब्दुल सत्तार असं म्हणाले. तेच सांगतोय. म्हणजे आता मुख्यमंत्र्यांची मात्रा हरली वाटतं. अब्दुल सत्तार निर्णय घेण्यापर्यंत हा विषय आला वाटतं. ललित प्रकरणात गाड्या फोडण्यापर्यंत प्रकार झाले. कुठले? गुणवत्ती सदावरती गाड्या. इतका मराठा समाजाचा थोडा आग्रह. असं आहे की मराठा समाजानं एवढी मोठी आंदोलनं केली पण साधी कोणाला चापट्ट सोडा, रस्त्यावर एक कागदाचा कपटा टाकला नाही, कोणाला एखादी शिवीगाळ केली नाही, कोणाला मुर्दाबाद बोलले नाहीत. त्यामुळं त्यांचा संयम जर सुटत असेल तर का सुटत असेल याचा अभ्यास करण्याची गरज आहे. सर ललित पाटील प्रकरणात समाजात 2 सूर आवळले जातात. ललित पाटील मराठा समाजात डबल सूर आवळले. काही मराठा समाज बांधव असं म्हणतात की आम्ही पूर्वी प्रमाणपत्र घेणार नाही. आम्ही 96 गुणे. तर जारंगे पाटलांचं जे आता उपोषण झालंय हे तुम्ही थोडं उशीर आलात. तुम्ही अतिशय विस्तारानं सगळं सांगितलं. मी काही त्या विषयातला फार अभ्यासक नाही.
परंतु मी सांगितलं नारायणराव राणेंनी मांडलेली भूमिका मी बघितली, चंद्रकांतदादा पाटलांनी भाजपाच्या वतीनं मांडलेली भूमिका बघितली आणि अशोक चव्हाणांच्या भूमिका बघितली. तत्पूर्वी ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी 16% आरक्षण दिलं. ते नंतर देवेंद्र फडणवीसांनी 13% केलं. ते कसं मिळालं आणि 5% मुस्लिमांना कसं मिळालं याचा अभ्यास झाला तर सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळतील. प्रकरणात दादा भुसे आणि शंभूराजे देसाईंचं नाव आले आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? मला ललित पाटील काय प्रकरण माहित नाही, त्यामुळे मी भाष्य करणं उचित नाही. साहेब, कंत्राटी भरती हा महाविकास आघाडीचं पाप आहे आणि मी ते रद्द करून असा फडणवीस म्हणाले. काय नेमकं असं आहे की सध्या काय झालंय, फडणवीसांच्यावर बोलताना सगळे जरा घाबरतात आणि मी तर फडणवीसांच्यावरच बोलतो. मी फडणवीसांची ती सगळी मुलाखत वाचली. 2010 साली म्हणाले अशोकराव चव्हाण असताना तो GR काढायचा विचार केला होता. त्याच्यानंतर 2014 साली तुमचं सरकार आलं, 2020 साली पुन्हा 22 साली तुमचं सरकार आलं. मी सांगितलं ना की जुनं फक्त सांगायचं, आपलं काही सांगायचं नाही आणि कोणाकडे तरी बोट दाखवायचं. ही भाजपाची जुनी खोडच आहे, ही भाजपाची जुनी खोड आहे. प्रश्न असा आहे की 2010 पासून तुम्ही गप्प का बसला होतात? आत्ताच कसा GR निघाला? आणि जर त्यांनी केलं ते वाईट जर केलं होतं तर तुम्ही त्याची अंमलबजावणी का करायला निघालात आणि आता माघार का घेता? याचा अर्थ हे पाप तुमचंच आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर ते बुमरँग होईल, लोक अंगावर येतील म्हणून ते मागे घेतलं. त्यांनी केलेलं चुकीची अंमलबजावणी झाली नव्हती ना, मग तुम्ही अंमलबजावणी करायला का घेतलीत? ते जर चुकीचं होतं आता तुम्हाला वाटतं टीका करण्याकरता, याचा अर्थ या गोष्टीचं तुम्हाला राजकीय भांडवल करायचं होतं म्हणून तुम्ही हे केलं. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा महाविकासचा उमेदवार अजूनही निश्चित होत नाहीये. तुमच्याकडे खासदार विनायक राऊतच विद्यमान असतील पण तिकडे होत नाहीये. नेमकं काय चित्र असेल या मतदारसंघात? हे असं आहे, त्यांच्याकडून उमेदवार कोण आहे कोण नाही याची मी कशाला विचार करू? माझ्या उमेदवाराचा मी प्रचार सुरूच केलाय, एवढंच मला माहिती आहे. यांचं नाव शिंदेच्या शिवसेनेत. दुसरा प्रश्न साहेब, काय प्रश्न आहे का? साहेब, चिपळूणचा पूल पडला, काय झालं पुढे? काय समिती दाखल झाली होती, समिती आली होती, आज पाणी करून गेली. 2 सदस्यीय समिती होती, मात्र 2 सदस्य आज चिपळूणमध्ये दाखल झाले होते. आणि वाशिष्ठी पुलाबाबत पण तो प्रश्न आहे, त्याचा पण आता ऐरणीवर आलाय, त्या पुलाचा पण विषय. असं आहे की कालच मला कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास कसा करता, तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की मी नितीन गडकरी साहेबांचा खूप आदर करतो, त्यांचे माझे अतिशय चांगले संबंध आहेत. या रस्ता प्रकरणात जवळजवळ 4 वेळा मी जाऊन त्यांना नागपूरला पण भेटलो, पत्रव्यवहार करत असतो, उत्तर येत नाही तो भाग वेगळा. तर मला त्यांनी प्रश्न तुम्ही विचारला की तुम्ही प्रवास कसा करता, तेव्हा मी त्यांना सांगितलं की नितीन गडकरींची भाषणं खूप चांगली असतात, खुशखुशीत असतात. आता विमान पाण्यावर उतरणार, आता विमान रस्त्यावर उतरणार, खालून लाईट व्हेकल जाणार, त्याच्यानंतर मीडियम व्हेकल जाणार, त्याच्यावरून काय ती हेवी जाणार आणि त्याच्यावरती मॉल उभा करायचा वगैरे, अशी ती भाषणं सगळी त्यांची ऐकत असतात. ती भाषणं मी स्टार्ट करतो गाडीत आणि रस्त्यात मुंबई गोवा प्रवास करत करत येतो. साहेब, भास्कर, अंमली पदार्थामुळे तरुण पिढी बर्बाद होत चालली महाराष्ट्रामध्ये, नेमकं काय चाललंय? अंमली पदार्थामध्ये तरुण पिढी बर्बाद. असं आहे की तुम्हाला आठवत असेल की ज्या आपल्या देशातला सगळ्यात मोठा ड्रगचा साठा हा गुजरातमध्ये मुंद्रा पोर्टमध्ये मिळाला, आठवतं का बघा तुम्हाला? त्याच्यानंतर तो वेगवेगळ्या भागात मिळायला लागला. त्याच्यानंतर समुद्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉक्सेस मिळाले, वाचनात आलं असेल तुमच्या, आणि आता ते महाराष्ट्रामध्ये मिळत आहेत. बरोबर आहे? परवांच्या दिवशी नाशिकला मिळाला, त्याच्यानंतर मला वाटतं नागपूरला काहीतरी मिळाला आणि आता कुठेतरी कल्याण, डोंबिवली, पालघर की कुठेतरी या साईडला मिळाला. काय चाललंय काय? तुम्ही नुसते लोकांचे पक्ष फोडण्यामध्ये आपला वेळ घालवताय. ही राज्यामध्ये तरुण पिढी बर्बाद व्हायला लागली, याच्यावर तुमचं लक्ष आहे कुठे? कुठला आमदार फोडायचा, कुठला खासदार फोडायचा, कुठला नेता फोडायचा, कुठली कोणाची खोटी चौकशी लावायची, कोणी कोणावर आरोप करायचे, याच्यामध्येच एका जबाबदार आणि प्रमुख पक्षाच्या नेत्यांचं लक्ष गुंतलेलं असल्यामुळं राज्यातली कायदा सुव्यवस्था आणि 2 नंबरचे चालणारे धंदे याला कंट्रोल करण्यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र सरकार निग्रह खाते अपयशी झालेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. चर्चा मला फार रिस्पॉन्स चांगला मिळाला, जबरदस्त. काय एकंदरीत लोकांची मानसिकता आपण पाहिली त्याच्यात? असं आहे की होऊ द्या चर्चा. माझ्या सहकार्यांना मी अजूनही सांगणार आहे, जरा गल्ली बोळात जा. मी सांगित काल मी हे सगळं भाषणामध्ये सांगणार होतो, होऊ द्या चर्चेनं दिल्लीची खुर्ची गदगदा हलवली आहे, राज्याची सोडूनच टाका.
पण उद्धव साहेबांच्या या एका विचारानं आणि या कार्यक्रमानं दिल्लीची खुर्ची हलायला लागली. दिल्लीची होऊ द्या कार्यक्रमाची. आम्ही तो कार्यक्रम पुढे आणखीन घेऊन जाणारच आहोत. थांबणार नाही आहोत. आम्ही थांबणार नाही आहोत. त्यामुळं होऊ द्या कार्यक्रमाला प्रचंड अशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे. नाट्यमय घडामोड झाली. कोणत्या प्रमाणपत्राला नारायण राणेंनी देखील विरोध केला, जरांगे पाटलांचा, रामदास कदमांनी देखील विरोध केलाय. तुम्ही कसं या काय करता? मी त्या दोघांच्याकडे पण बघत नाही. क्षत्रिय मराठा समाज कोकणात विचारा. परवा एक नाट्यमय घडामोड झाली, निलेश राणेंनी राजीनामा दिला, काय सांगा? मला वाटतं मी बोललोय काल, ते झालंय आज इकडे तिकडे व्हायरल. भास्करराव, येत्या काही महिन्याभरामध्ये असं आहे की कोणतरी गावातला एखादा ग्रामपंचायत सदस्य कधीतरी राजीनामा देतो, कोणतरी एखादा आमचा शाखा प्रमुख देतो, कोणतरी देतो. किती जणांची दखल घ्यायची आम्ही? भास्करराव, येत्या काही महिन्यामध्ये उद्धवजी की आदित्यजी रत्नागिरी दौऱ्यावर कोकणात वगैरे येण्याची शक्यता आहे का? जरूर आम्ही आणणार आहोत. कधी अंदाज कुठल्या? अंदाज थोडासा आता भात कापणी लोकांची आहे. ती भात कापणी झाली लोकांची. यंदा पीक पाणी चांगलं यावं अशी अपेक्षा आमची आहे. ती भात कापणी वगैरे झाली की आम्ही आणू. परंतु आम्हाला असं वाटतं की त्यांनी जास्त कोकणात लक्ष घालण्यापेक्षा त्यांनी आता कोकणाला आम्हाला पूर्वी बघा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला 3 बाळासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये जे 13 नेते होते त्याच्यामधले 3 एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातले होते. सिंधुदुर्गातले एक होते. आता सिंधुदुर्गातले विनायक राऊत एक नेते झालेले आहेत. वामनराव म्हाडके पूर्वी वामनराव महाडिक असायचे, बरोबर आहे की नाही? आमच्या वेळेला 4 होते. मधुकरराव सरपोतदार होते, सुभाषराव देसाई आहेत, दत्ताजी नलावडे होते, दत्ताजी साळवी होते, परंतु आज आनंद गीते आहेत. परत आमचे मी स्वतः झालोय आणि तिकडे ह्याच्यामध्ये पण म्हणजे अनिल परब वगैरे पण सिंधुदुर्गातले आहेत. त्यामुळे कोकणाला पुन्हा वेटेज मिळालंय. त्यामुळे आमची जेव्हा आम्हाला अशी पदं मिळतात तेव्हा आमची जबाबदारी वाढते. ही पदं फक्त शोची असता कामा नये. त्या पदाप्रमाणे जर तुम्ही तुमचं काम केलं तर आपोआपच तुम्हाला मानसन्मान मिळत असतो. आणि म्हणून तो मानसन्मान आम्हाला मिळवायचा असेल तर तो तुम्हाला फुकटचा मिळणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला कष्ट करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या संसाराकडे लक्ष देऊन चालणार नाही आणि ते आम्ही सगळे करू. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातला मतदारसंघ एखादा महाविकास आघाडीने जर आपल्या दुसऱ्यामध्ये काँग्रेस असेल किंवा एनी तर आपली भूमिका काय राहील? समजलं नाही प्रश्न? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी जेव्हा चर्चेला तुम्ही बसला, तुम्ही नेते आता झाला, तर तुम्ही काय तुमची भूमिका राहील? एखादी महाविकास आघाडी एखादा मतदारसंघ काँग्रेस मागेल वगैरे अशा वेळी? आता उदाहरणं सांगतो ना. तुम्ही इनडायरेक्ट विचारताय, मी डायरेक्ट सांगतो. चिपळूणचा जर मतदारसंघ मी मागितला तर त्याच्या मोबदल्यात पवार साहेबांना आम्हाला कुठेतरी द्यावा लागेल मतदारसंघ एखादा. काय समजलं? तो द्यावा लागेल. तो काही रत्नागिरीतच दिला जाईल असं काय नाही. एखाद्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व आहे, तिथं आमचा माणूस थोडा कमकुवत असेल तिथे आम्ही देऊ. विचार करू, काय अडचण नाही. असं नाही म्हणता ना. गुहागर 100% सेना लढवेल. चिपळूण नाही मी सांगू शकत. तुम्ही म्हटलं तुम्ही लढवाल का म्हणून मी सांगितलं. माझी इच्छा आहे. निर्णय त्याने घेतला. मतदारसंघात अविनाश लाड काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते 5,000 मतांनी कमी पडले होते. तो काँग्रेसची मागणी आहे की आम्हाला तो मतदारसंघ द्यावा अशी काँग्रेसने मागणी केली. तो मिळू शकतो का काँग्रेसला? असं आहे की ते वरच्या कमिटीमध्ये बोललं जातं, खालच्या कमिटीमध्ये कोणीतरी मागणी करून ते होत नसतं. त्यामुळे वरच्या कमिटीमध्ये तसा कुठेही विचार झालेला किंवा चर्चेला विषय आलेला नाही. मी वरच्या कमिटीत बसतो. रत्नागिरी दौरे वाढले तुमच्या हल्ली, काय अर्थ काढायचा? थोडे कमी आहेत असं आमच्या प्रमोद शेरेंचं म्हणणं आहे. मी अधिक वाढवावे. काय प्रमोदजी बरोबर आहे का नाही? विचारा. त्यामागचं कारण काय? अजून समजा वाढवला सांगले प्रमोद शेरेन, त्यामागचं काय? त्याचं कारण असं आहे की मी 5 इथले आमदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची निवडून यावे ही माझी मनोमन इच्छा आहे. त्याच्याकरता लागतील ते कष्ट मी करायला तयार आहे. परंतु हे मी एकट्याने म्हणून चालणं होणार नाही. त्याला सहकार्यांची साथ पाहिजे आणि ते साथ द्यायला तयार आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं तुम्ही इकडे पण या. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात नेतृत्व करायला शिवसेनेचे कोण आहेत? म्हणजे तुम्ही जसे चिपळूण किंवा आजूबाजूच्या तालुक्यात करता तसं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात कोण आहे? या वेळेला असं आहे की उद्धव साहेब ज्याला शेंदूर लावतील तो देव होईल. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात तुम्हाला कुठल्या मतदारसंघात 5 पैकी अधिक मेहनत घ्यावी लागेल? का तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रवास करता, दौरे करता, हे 5 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यामुळे तुम्हाला अधिक ताकद कुठल्या मतदारसंघात लावावी लागेल की जेणेकरून तिथं आपल्याला थोडंसं अधिक लक्ष टाकायला लागेल? मला खेड, दापोली, मंडणगड संपूर्ण मी पिंजून काढलेला आहे. कारण तिथल्या संजयराव कदमांना निवडून आणण्याची जबाबदारी माझीच आहे. गुहागर मतदारसंघ हा मला पूर्णपणे माहितीच आहे. राजापूरला विद्यमान आमदार आमचे राजन साळवी असल्यामुळे चिंता नाही. रत्नागिरी सुद्धा हा शिवसेनेचाच मतदारसंघ आहे, तिथेही काही चिंता नाही. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ हा मतदारसंघामध्ये मला चिपळूण माहिती आहे, परंतु संगमेश्वर पूर्ण मला माहिती नाही. त्यामुळे मी जर उभा राहिलो तर मलाच मेहनत करावी लागेल. पण या एकंदरीत सगळ्या प्रवासामध्ये राजकीय घटनाक्रम घडले, राज्यात सत्तांतर झालं,
मुस्लिम समाज हा एक निर्णायक ठरतोय, मग मुंबईत असेल किंवा कोकणात मुस्लिम समाजाची भूमिका येत्या निवडणुकीत काय राहील असं वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला आज सांगतो चिपळूणमध्ये चाचपणी केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं या देशाचं जसं भलं केलं तसं कांकणभर सरस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचं भलं केलेलं आहे. बरोबर आहे. काल मी शिवतीर्थावरून त्यांना थोडी साथ घातली. हे संविधानच ठेवायचं नाही, ही घटना शिल्लक ठेवायची नाही, याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाला निवडणूक आयोगानं काढून टाकायचं, निवडणूक आयोगानं दुसऱ्याचा पक्ष अलगत कोणालाही उचलून द्यायचा, कॅग सारखी स्वायत्त संस्था हिला बंद करून टाकायचं. सीबीआय ही जी यंत्रणा आहे किंवा ईडी ही यंत्रणा ही स्वायत्त संस्था आहे, ती आज राज्यकर्त्यांच्या बोटावर नाचायला लागली आहे. ही सगळी घटनात्मक पद आहेत. घटना समजून घ्या, ही सगळी घटनात्मक पद आहेत. हळूहळू त्या पदांचं अवमूल्यन करायचं, पर्यायानं घटनेलाच आव्हान द्यायचं काम सुरू आहे. त्यामुळं ही घटना टिकावी, संविधान वाचावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना वाटतं. आम्हाला सर्वांनाच वाटतं. आमचंही भलं केलं त्या घटनेनं, नाही आम्ही म्हणत नाही, परंतु त्यांनी ही सगळी मतांतर मतभेद असतील काय ते बाजूला सारावेत आणि त्यांनी आता इंडियाच्या पाठीमागे उभं राहावं, शिवसेनेच्या मागे उभं राहावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी उभं राहावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी. अच्छा, मी हे म्हटलं. दुसरी गोष्ट, मुस्लिम समाजाचं एक मत शिवसेनेबद्दल वेगळं होतं, पण मगाशी विस्ताराने मी सांगितलं कोरोनाच्या कालावधीमध्ये कुटुंब प्रमुख कसा असावा, तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंसारखा असावा. ते मुस्लिम समाजाने मान्य केलेलं आहे. दुसरी गोष्ट, शिवसेनेबद्दल गैरसमज बरेच होते. शिवसेनेबद्दल लोकांच्या मनामध्ये भीती होती मुस्लिम समाजाच्या, ती पूर्णपणे दूर झालेली आहे. मुस्लिम समाजाला कळून चुकलेलं आहे की घातकी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. शिवसेना कधीच शत्रू नव्हती. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला गमतीची मी सांगतो, काल परवापर्यंत आम्ही भाजपाच्या बरोबर होतो. मातोश्रीला फक्त भाजपाचाच दरवाजा उघडा होता, बाकी सगळे मातोश्रीवर कोण येत नव्हतं, त्यांच्याकडे दरवाजे बंद होते. भाजपाला उद्धव साहेबांनी बाजूला केलं. नितीश कुमार येत आहेत, लालू प्रसाद येत आहेत, तेजस्वी यादव येत आहेत, अरविंद केजरीवाल येत आहेत, पवार साहेब तर जातातच, काँग्रेसचे लोक येत आहेत. याचा अर्थ मातोश्री हे सर्वांना आपली वाटायला लागलेली आहे. त्यामुळं मुस्लिम समाज सुद्धा शिवसेनेच्या मागे उभा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.